तर भविष्यकाळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमची संपत्ती आणि तुमचं सगळं तुमच्या जागेवर राहील. पुन्हा जर मागचा काळ आला तर पुन्हा बाबासाहेब जन्माला येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आतापासून आपल्या लेकरांना शिकवा बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर, नाही तर सगळं फुकाट आहे. मुलगा डॉक्टरकडे गेला, साहेब माझ्या आईवर मी चांगले उपचार केले हो, पण काय असं झालं की आई गेली. त्या डॉक्टरने त्या लेकराला आपल्या पुढे बसवलं आणि सांगितलं, दादा जेव्हा तू तुझ्या आईला दवाखान्यामध्ये आणलंस ना आणि तुला जेव्हा मेडिकल मध्ये गोळ्या आणायला पाठवलं तेव्हा त्या आईनं मला सांगितलं, खबरदार डॉक्टर माझ्या लेकराला सांगाल की मला घशाचा कॅन्सर आहे. आजपर्यंत माझ्या लेकराने फार कष्टाने हा संसार उभा केलाय. माझ्या घशाला आपल्याला कॅन्सर होती, सारी संपत्ती तो घालवून टाकील. पुन्हा माझ्या लेकराला मला गरीब झालेलं पाहायचं नाही. मला मिलीला मारायचंय तर मरू द्या. हे तुझ्या आईने सांगितलं, हे तुला मी सांगू शकलो नाही रे. तिला आई म्हणायचं. तर हाताच्या फोडासारखं ती आई तुम्हाला मला जपते. 4 लेकरांना एकटी आई सांभाळते. मग कधी कधी अशी नालायकावर जन्माला येतात, ती एकट्या आईला सांभाळीत नाही. निसर्गाच्या अनंत यातना सहन करून ती आई तुम्हाला जन्माला घालते रे. त्या आईच्या उपकाराची परतफेड अशी खाण्यापणाने करू नका. एक रमाई 37व्या वर्षी जाते. आमच्या मुली 37व्या वर्षी प्रपंचाची सुरुवात करतात. पण बाबासाहेब आंबेडकरांना साथ देऊन त्यांना सांगून, साहेब तुम्हाला शिकावं लागेल समाजाच्या भल्यासाठी, या समाजाला माणसाचा माणूस पण देण्यासाठी साहेब तुम्हाला शिकावं लागेल. अशी जिद्द जी रमाई त्या बाबासाहेबांच्या अंतःकरणामध्ये फिरते आणि उभ्या जगाचा युगपुरुष तयार होतो बाबासाहेब आंबेडकर नावाचा, केवळ आमच्या भल्यासाठी. हे आमचं भलं होत असताना आपण आई रमाई आई जिजाई आई या सगळ्यांचं कार्य आणि कर्तृत्व आठवलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वरांनी सांगितलं, ऐशी दशा येईल पुढे. तुम्ही एकदा तरुणपणातून म्हातारपणाकडे गेलात ना की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐशी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे तेव्हा चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. मग म्हातारपणामध्ये म्हणतात, कधी एकदा मरतो काय म्हणलंय हाल होत्यात, कधी एकदाचे मरते काय म्हणलंय हाल होत्यात. हे जर होऊ द्यायचं नसेल तर पुण्य कर्माची अशी काही कुशल कर्माची उंची तुमच्या आयुष्याला द्या की तुमच्याकडे कुणीही पाहिलं की त्याला गर्व वाटला पाहिजे. तुम्हालाही समाजामध्ये मान सन्मानाचं जीवन मिळालं पाहिजे आणि प्रत्येक माणसाने सांगितलं पाहिजे असं काही जीवन जगा ज्या जगण्याचा समाजाला काहीतरी फायदा आहे. नाही तर असे आले किती कोट्यान कोटी आणि गेले किती कोट्यान कोटी, कुणीच मागे उरला नाही. आपल्या आयुष्यामध्ये आईचं काय महत्व असतं. आईला एकच डोळा होता, तो मुलाला त्या आईचा तिरस्कार करायचा. थोडं थोडं पुढं सारा येणाऱ्या मंडळींना जागा द्या, या थोडं थोडं पुढे या. मी पण आठवतच घेणार आहे, मला पण काही लांबलचक नाही बोलायचं, पण काही मुद्दे तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी मी पेरायला आलोय. मी काही मनोरंजन करायला आलो नाही, मी काही फार मोठे पैसे घेऊन जाणार नाही. माझं काम आहे बुद्ध फुले शाहू आंबेडकर पेरणे, ते मी पेरणार आहे आणि पेरूनच जाणार आहे. कारण मला माहिती आहे मी एक दिवस मरणार आहे. मी काय असा किती हजारो वर्ष जगणार नाही, मलाही मारायचं. पण जीवनाची मानवी मूल्ये ज्या बुद्धांनी आमच्या अंतःकरणामध्ये रोवली, जीवनाची सत्यता ज्या भगवान बुद्धांनी सांगितली ती बाबासाहेबांनी आमच्या अंतःकरणामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. ते तुम्हाला सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो. अन्यथा 3 कार्यक्रम टाळले मी आणि इथं आलो. त्याचं कारणच हे आहे की आपण आयुष्यामध्ये आपण जगताना आपला काहीतरी आपल्या परिवाराला आपल्या समाजाला फायदा झाला पाहिजे. त्यातून आपली काही वाममार्गाला गेलेली माणसं पुन्हा सरळ मार्गावर यावी. त्यांच्या आयुष्याचं वाटोळं होण्यापेक्षा त्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी ही प्रवचनं असतात. मरणारा माणूस मरून जातं, ते काय पुन्हा ऐकायला येत नाही. पण जिवंत माणसांची डोकी शाबूत राहावी. कारण तुकाराम महाराज म्हणाले, जे जे आपणाशी ठावे ते ते सकळांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ते सहन करून सोडण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलो. त्याचं कारणच ते आहे. लहानपणी त्या लेकराचा बाप वारला आणि आईनं आपल्या लेकराला लहानपणापासून वाढवलं. मंडळी मी थांबू का? मी थांबवतो पाहिजे तर काय मी थांबवतो पाहिजे काय? तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही तुमच्याकडे माहिती घ्या, मी ऐकतो, मला काय फरक पडत नाही.
तुम्ही थोडक्यात बोलत राहणार, मी आपला उगाच आणि कार्यमालकाने म्हणायचं 8 वाजताची आम्ही 7लाच घर सोडायचं उपाशी पोटी, बायका परत होते तर मी यायचं, समाजाला काहीतरी सांगितलं पाहिजे. हे आपल्या समाजाने बोलायचं.